कधी इडलीच्या भांड्यामध्ये सोयाबीन टाकून पाहिले आहे का? नाही टाकली ना, फक्त एकदा टाका आणि इतके चविष्ट आणि पौष्टिक असं काय होतं ते पाहू. आता काय केलंय, इडलीच्या भांड्यामध्ये सोयाबीन अशीच टाकायची नाही, तर ती कशी टाकायची तेही पाहू. आता कढईत ना, मी एका कढईत पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनची चव थोडीशी अशी थोडी कडवट असते आणि ती त्याच्यामध्ये थोडं शिजताना मीठ टाकलं का ती छान लागते चवीला. मग आता ही थोडीशी मी असं उकळत्या पाण्यात टाकली आणि लगेच थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चव छान येते सोयाबीनला. मग मी काय केलं की लगेच पाणी उकळायला लागलं की मी लगेच ही सोयाबीन ना चाळणीमध्ये गाळून घेतलेली आहे. आणि आता ही थंड होती ना, तेवढ्या वेळेमध्ये आपण आता बाकीच्या मी भाज्या घेतलेल्या आहे. त्याच्यासाठी मी काय केलं आहे, गाजर घेतलेलं आहे, शिमला घेतलेली आहे, टोमॅटो घेतला, कोथिंबीर घेतली, आलं घेतलं आणि मिरच्या घेतल्या. आता या सगळ्या भाज्या आहे ना, सगळ्यात आधी धुवून घेतलेल्या आहे. आता याची माती असती त्या धुवून घेतलेल्या आहे. आणि आता गाजर किसून घेतलं, आलं किसून घेतलं आणि बाकीचं जे आहे ना शिमलामधलं बी काढलं आणि मग ती शिमला कापलेली, एकसुद्धा बी ठेवलेलं नाही आहे त्याच्यात. आणि कढीपत्तासुद्धा मी थोडासा कापून घेतलेला आहे. आता इकडं काय केलं आहे, मी एक वाटी छोटी वाटी दही घेतलं आणि तेही सुद्धा फेटून घेतलेलं आहे असं. आता ना एक वाटी सुजी घेतलेली आहे आणि एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही टाकलेली आहे. फेटून घेतलेलं दही जे आहे ना ते टाकलेलं आहे आणि थोडंसं दही मी तसंच साईडला ठेवलेलं आहे. आता याच्यात किसून घेतलेला गाजर टाकलेला आहे आधी. आता ह्या कापून घेतलेल्या मिरच्या, आता तिखट आवडीनुसार किंवा अंदाज घेत टाकलेलं आहे. किसून घेतलेलं आल्यामुळं काय होतं की एकदम चटपटीत असं होतं. कढीपत्ता तर माहितीच आहे किती म्हणजे फायद्याचा पण आहे आणि चव पण छान येते. कापून घेतलेला शिमला बी काढून घेतलं आणि मग शिमला कापलेली आहे. आता कापताना ना असे मोठे मोठे तुकडे नाही केलेले, एकदम छोटे केलेले. टोमॅटो टाकला आणि कापून घेतलेली कोथिंबीर. आता हे सगळं जे आहे ना हे मिक्स केलेलं आहे. आता हे सगळं मिक्स केलं. आता मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं असा चटपटीतपणा येण्यासाठी ना मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. आता एक वाटी, ज्या वाटीने सुजी घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे साईडला भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. कमीत कमी फक्त 10च मिनटं ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवलेलं. आता ही सोयाबीन ना थंड झालेली आहे आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते सगळं असं पिळून काढलेलं आहे. जेवढं पाणी जास्तीचं आहे ना त्याच्यात तेवढं पाणी पिळून काढलेलं आहे. आणि हे सोयाबीन जे आहे ना ती छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि चालू बंद करीत असं ही सोयाबीन पण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेली, दळून घेतलेली आहे. या पद्धतीने असं ही सोयाबीन वाटून घेतलेली आहे आणि ती सोयाबीन वाटलेली जी सोयाबीन आहे ना ती याच्यात टाकलेली आहे. आता हे पुन्हा एकदा सगळं मिक्स केलेलं आहे. आता कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे भिजत आहे तेवढ्या वेळेत ना चटणी बनवून घेऊ यासाठी. आता 2 ते 3 लाल झालेल्या आणि 2 हिरव्या अशा मिरच्या घेतल्या, त्यात तेलात तळून घेतलेल्या आहे. पण सगळ्यात आधी ते ना थोड्याशा कट केलेल्या आहे म्हणजे उडत नाही. आणि एक कापून घेतलेला उभा असा मोठा थोडा कांदा कापून घेतला, तो पण याच्यात टाकला. कांदा थोडासा असा कलर बदलत नाही
तोच त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेतला, तोही मोठा मोठाच कट केलेला आहे. आल्याचे 2 तुकडे टाकून घेतले, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या टाकल्या, निम्मी वाटी शेंगदाणे टाकले. आता हे चांगलं थोडंसं भाजून देते. त्याच्यानंतर ना थोडेसे डाळ्या किंवा फुटाणे, डाळ्या नव्हत्या मग फुटाणे टाकलेले. 2 ते 3 मिनटं हे चांगलं भाजून दिलं. टॉमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ, पण त्याआधी ना थोडेसे धणे टाकलेले, कढीपत्त्याचे 5 ते 6 पानं, थोडेसे जिरे. आता हे सगळं 2-3 मिनटं पुन्हा भाजून दिलं. मीठ टाकलं, मिठामुळं काय होतं, टॉमॅटो कांदा शिजला जातो, मग त्याचा कच्चापणा नसतो. 1-2 चिंचुके काढून चिंच टाकलेली आहे, थोडासा गुळाचा खडा. आता हे सगळं थंड होऊन दिलं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यातून याची पाणी टाकून छान अशी पेस्ट केली. अशी घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता त्याचकडे तेल तापायला ठेवलं. फोडणी जास्तच बनवते थोडी, ती कशासाठी ते पण पाहू. 2 चमचे मोहरी टाकली, वाळलेल्या मिरच्या टाकल्या, थोडेसे जिरे टाकले, ते चांगले फुलले. त्याच्यात कापून घेतलेली कोथिंबीर टाकली, कढीपत्त्याचे 2-1 पानं टाकले. आणि आता हा जो तडका आहे ना, निम्माकट तडका, या चटणीमध्ये टाकते. आणि कढईत जो थोडासा शिल्लक तडका जो आहे तो हे आपण जे बनवतोय ना त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण काय बनवतोय, तर आपण बनवत आहे सोयाबीनची इडली. अतिशय पौष्टिक. तर आता पौष्टिक कशामुळं, सोयाबीन तर पौष्टिक आहे माहितीच आहे, पण भाज्या पण घातलेल्या आहे आपण, म्हणजे सगळं जेवढं आपण याच्यात टाकलेलं आहे तेवढं पण पौष्टिकच आहे. आता इडली स्टँड घेतलं. इडली स्टँड घेण्याआधी ना याला सगळ्याला स्टँडला तेल लावलं आणि इडलीच्या भांड्यामध्ये ना पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळत आहे तेवढ्या वेळ ह्या इडली स्टँडमध्ये आपण जे हे बॅटर बनवलं आहे ना ते टाकून घेते. जास्त कमी नाही आणि जास्तही नाही, पण त्याआधी ना थोडासा मी सोडा टाकला होता, म्हणजे इडली छान आपली अशी फुगती. उकळी आली ना मग हे इडलीच्या स्टँड इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आता सगळे स्टँड ठेवून झाले आणि याला फक्त मोजून 10च मिनटं याला वाफ द्यायची. झाकण लावून याला फक्त 10च मिनटं वाफ देते. आता 10 मिनटं झालेलं आहे आणि हे इडल्या सगळ्या काढून घेतलेल्या आहे. पण आता या इडलीच्या मधून थोड्याशा त्यात थंड होऊन दिल्या की मग पटकन अशा खाली चिटकत नाही आणि इडली पटकन अशी निघते. आणि इतकी छान अशी आपली ही इडली झालेली होती. बघा, अशा या सोयाबीनच्या इडल्या झालेल्या आहे आणि या चटणीसोबत तर एकदमच मस्त आणि पौष्टिक. पण सोयाबीन टाकताना ना थोडीशी कमीच टाकलेली आहे, कारण सोयाबीन जास्त झाली की त्याची जी कडवट चव आहे ना मग इडल्या अशा म्हणावा अशा फुगती नाही.